मी एक नियम ठरवला आहे, रोजच्या रोज उठलं की पहिला घर स्वच्छ करून झाडून पुसून घ्यायचं. रोजच्या रोज सकाळी तरी होत नाही, पण सगळं काम आवरल्यावरती मी नक्कीच करते. आज आहोंना बाहेर जायचं होतं, म्हणून सकाळीच मी साफसफाईला घेतलं. कारण एखाद्या चांगल्या कामासाठी घरातून कोणीतरी बाहेर जात असेल तर त्याच्या पाठीमागे आपण साफसफाई करू नये असं म्हणतात म्हणून. नमस्कार, मी मेघा. स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. घर स्वच्छ करून घेतलं म्हणजे झाडून घेतलं पहिल्यांदा. अर्धा ते पाऊण तास घर झाडण्यामध्येच गेला होता. त्यानंतर मशीन चालू करून दिलं आणि एका बाजूला मी तर लादी पुसायला घेते आहे. 1 ते दीड तास लागतो मला सगळं घर स्वच्छ पुसून घ्यायला. मुंबईला जाण्याआधी मी घराची पूर्ण डीप क्लिनिंग करून गेले होते. त्यामुळं आज मला एवढं काही त्रास होत नव्हता. फक्त घर झाडून आणि स्वच्छ पुसूनच घेतलं होतं. दिवसाची सुरुवात ही अशी झाली होती आज. जेवणामध्येही काही बनवायचं नव्हतं. काल बेंदर होता, बेंद्रासाठी मी पोळ्या बनवल्या होत्या. त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही कारण माझी तब्येत खराब होती. त्यामुळे पटकन सगळं आवरून घेतलं होतं. संध्याकाळी पोळीच्या आमटीसोबत खायला मी थोडासा भात बनवला होता. पण आमच्या घरातल्यांना कुणालाही भात खायला जास्त आवडत नाही. भाताची आवडती म्हणजे भात आवडीनं खाणारी मी एकटीच आहे. म्हणून रात्री एवढा भात सगळा शिल्लक राहिला होता. मग आहोंशी बोलणं करून मी ठरवलं की पहिल्यांदा हा भात संपवायचा आणि मगच दुपारच्या वेळी जर कोणाला लागलंच जेवायला तर काहीतरी बनवायचं. म्हणून मी हा सकाळी पहिल्यांदा भात बनवून घेतला. सगळ्यांनी सकाळच्या जेवणामध्ये नाश्त्यामध्ये भातच खाल्ला होता आणि मग दुपारी आम्ही बाकी चपाती भाजी न करता मॅगी बनवली होती. दिवसभर आहो घरातच नव्हते. सकाळी नाश्ता करून ते निघून गेले होते बाहेर कामासाठी. त्यामुळं मला घरात अजिबात करमत नव्हतं. त्यामुळं मी इथं तेल बनवायला घेतलं. तेल बनवण्याच्या सगळ्या गोष्टी मला आहोनीच सकाळी तोडून दिल्या होत्या. कारण मी त्यांना सांगितलं होतं की आज तेल बनवते म्हणून. तर हे तेल मी गेले 1 ते दीड वर्षापूर्वी बनवलं होतं. आता यात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या घराच्या आजूबाजूलाच होत्या. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी आहोंकडून सकाळी तोडून घेतल्या. रोजमेरी जी माझ्याकडे नव्हती म्हणजे रोजमेरी लीव्हज, त्या मी मुंबईला गेले होते तेव्हा ऑनलाईन मागवून घेतल्या होत्या. येताना घेऊन आले होते. कोरफड, आवळा हे सगळं घराजवळ आहे. त्यामुळे हे सगळं काढून घेतलं. काही विसरायला नको म्हणून सगळं एका बाजूला सगळं सामान घेतलं होतं. कारण नंतर आपण विसरलं की एक कुठं शोधत बसायचं. सगळं सामान काढून घेतलं. फक्त कोरफड राहिली होती, तीही नंतर मी काढून आणून टाकून घेतली या तेलामध्ये. आणि खरंच यावेळीचं तेल आहे ना, एकदम भारी झालं होतं. सुगंधसुद्धा खूप छान येत होता तेलाचा. यामध्ये थोडंसं मी कॅस्ट्रॉल ऑइल टाकलेलं आहे, एरंडेलचं तेल. दुपारी तेल बनवून घेतलं, गाळत ठेवलं आणि थोडा वेळ झोपले होते. आज कधी नव्हते आमचा मण्यासुद्धा माझ्यासोबत झोपला होता. संध्याकाळी 4-4:30 वाजता मी झोपून उठले. मी चहा पिला, मण्याला दूध दिलं. दूध पिऊन मण्या फिरायला गेला आणि मीही आले इकडं फिरायला. चला तुम्हाला तर बाहेरचं वातावरण दाखवते. आमच्याकडे ना कोकिळची कुहू कुहू दिवसभर चालू असते. सकाळपासून संध्याकाळी 6-6:30पर्यंत चालूच असते, अंधार पडेपर्यंत. त्यानंतर थोडासा फेरफटका बाहेर मारायचा म्हणून आले होते. तर माझ्या पाठोपाठ हे राजहंसची जोडी पण आली. तर त्यांना गवत खायचं असतं. त्यांची वेळ ठरलेली आहे सकाळी संध्याकाळी. दोघांना दोन्ही वेळी सोडावंच लागतं, नाहीतर खूप दंगा घालतात मग. तेल बनवलं होतं ते असं गाळणीमध्ये मी म्हणजे गाळत ठेवलेलं. ते चांगलं गाळून झाल्यानंतर एका बाटलीत भरून ठेवलं काचेच्या. आणि उरलेलं जे तेल आहे ते अजूनही त्यातून सगळं पडते. म्हणजे ह्याच्यामध्ये अजूनही भरपूर तेल असतं. त्यामुळे हे उद्या सकाळपर्यंत मी असंच ठेवणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते.